नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये द्वितीय सत्र परीक्षा, जिला वार्षिक परीक्षा म्हटलं जातं किंवा सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हटलं जातं, तिची आता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला पूर्णपणे बघा. काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि ही क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप जास्त युजफुल असणार आहे तुमच्या द्वितीय सत्रासाठी, म्हणजेच तुमच्या वार्षिक पेपरसाठी. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आता 8वी द्वितीय सत्र परीक्षा 2026 विषय आहे मराठी, गुण आहेत 50 आणि वेळ दिलेला आहे 2 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत आपण. त्यासोबत तुम्हाला याचं PDF डाउनलोड कसं करायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबत हाच पेपर येणार आहे का हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विभाग 1 गद्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये प्रश्न 1 अ मध्ये म्हटलेला आहे, खालील उतारा वाचा व सूचनेनुसार कृती करा. आता एक उतारा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो उतारा आपल्याला वाचायचा आहे आणि त्यावरती ज्या काही कृती आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. ओके, बघू शकता. अडचणी, संकटे, रोग याचे जेव्हा आपणांवर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असा वाटतात. बघू शकता इथून. तर विद्यार्थी मित्रांनो, ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नाही. इथपर्यंतचा विद्यार्थी मित्रांनो हा परिच्छेद आपल्याला दिलेला आहे आणि त्यावरती प्रश्न आहे. तर प्रश्न पहिलाच आहे, खालील आकृती पूर्ण करा. आपणावर यांचे आक्रमण होते. कोणाचे आक्रमण होते? सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, अडचणी, संकटे, रोग काय आहे? अडचणी, संकटे आणि रोग यांचे आपल्यावरती आक्रमण होते. कारण आपण संकटांना घाबरतो, त्याचं कारण काय आहे? जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा उतारा वाचाल, हा परिच्छेद वाचाल, याचा स्क्रीनशॉट घ्या, हा परिच्छेद वाचा, त्यानंतर तुम्ही याची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन आपण विसरून बसलो आहोत. कारण काय आहे ते लिहायचं आहे. जेव्हा उतारा वाचणार तेव्हा याची उत्तरे तुम्हाला लिहिता येणार विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही काय करा, उतारा वाचा आणि त्यानंतरच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता व्याकरणवरती प्रश्न दिला आहे, खालील शब्दांत लपलेले 2 अर्थपूर्ण शब्द शोधून लिहा. स्वरूप यामधील अर्थपूर्ण शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहे. त्यानंतर आहे जीवन, यामधील अर्थपूर्ण शब्द तुम्हाला शोधून लिहायचे. पहिले काय करा, हा उतारा वाचून घ्या, समजून घ्या आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. जर उतारा वाचून प्रश्न लिहायचा प्रयत्न केला तर आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील नामांचे वचन ओळखून लिहा. आनंदी आणि शांती नामांचं काय वचन आहे, कोणतं वचन आहे ते ओळखून लिहायचं आहे. आता सुमत आहे, निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात. हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. निसर्गातील घटक जे आहेत ते मानवी जीवन आनंदी करतात, हे तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्या शब्दांत लिहा. आणि सोमतमध्ये तुम्हाला काय आहे, जेवढंच तुम्हाला सुचतंय किंवा जेवढं तुम्हाला कळतंय तेवढं तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातं. 2 मार्कचा हा प्रश्न आहे. त्यानंतर आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता अजून एक उतारा दिलेला आहे, तो वाचायचा आणि त्यावरती काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे. या उत्तराचा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला 4 ते 5 सेकंदाचा वेळ देतोय. पाखरांचा चिवचिवाट चाललेला, उन्हे डोक्यावर स्थिर झालेली. तर इथून तर विद्यार्थी मित्रांनो झालेली काठावरील माती, इथपर्यंतचा विद्यार्थी मित्रांनो हा परिच्छेद दिला आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. बघूया प्रश्न काय आहे. चौकटी पूर्ण करा म्हटलेला आहे. पहिल्यामध्ये, जुळजुळत्या वाऱ्यांना आनंदाच्या डोहात बुडलेलं संगम पात्र कोणतं आहे ते लिहायचं. चौकट असेल तर ती पूर्ण करायची. त्यानंतर आहे, लेखकाने आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना हे शिकवायचे ठरवले. काय शिकवायचे ठरवले विद्यार्थी मित्रांनो ते लिहा. त्यानंतर आहे, खालील आकृती पूर्ण करा. पाण्यातील प्रदूषित घटक कोणते 4 घटक आहेत? जेव्हा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो योग्य रीतीने हा पॅसेज वाचाल ना, हा उतारा वाचाल ना, तेव्हा तुम्हाला काय करता येईल, याची उत्तरे सहजरित्या लिहिता येतील. परंतु तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण उतारा वाचायचा आहे, तेव्हा तुम्हाला याची उत्तरे सहजरित्या लिहिता येतील. त्यानंतर आहे, व्याकरणमध्ये खालील शब्दांचे लिंग ओळखा. वारा आणि मोका, तुम्हाला काय करायचं, लिंग ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो. लिंगचा प्रकार कोणता आहे. त्यानंतर आहे, खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांतील अव्ययाचा प्रकार ओळखून लिहा. ही नौका मी संगमावर आणलेली. तर संगमावर यावरती काय आहे, अवयवाचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. त्यानंतर आहे, मी माझ्या मुलाला आणि त्यांच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलं. तर विद्यार्थी मित्रांनो ठरवलेलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या शब्दाचं काय लिहायचं आहे, अवयवाचा प्रकार. त्यानंतर आहे, स्वमत, नदीचे पाणी दूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहायच्या आहेत. स्वतःचं मत लिहायचं आहे. त्यानंतर विभाग 2 आहे आता पद्य. आता पद्य म्हणजे काय, कवितेवरती आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारले जाणार आहे. तर प्रश्न आता आपल्याला सोडवायचे आहेत. कवितेवरती आधारित प्रश्न आहेत. प्रश्न 2 आहे, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिला आकृती पूर्ण करा. आता बघा कविता आहे, काय आहे, गे माय भू तुझे मी फेडीन पांगसारे आनीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे, ही कविता दिलेली आहे. तुम्हाला वाचायची असेल स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती प्रश्न आहे. तर आहे, आकृती पूर्ण करामध्ये मातृभूमीच्या आरतीला कवी या गोष्टी आणणार आहे. काय आणणार आहे, चंद्र सूर्य तारे. बरोबर, कविता वाचा आणि त्यानंतरच उत्तर लिहा. त्यानंतर आहे, पुढील चौकटी पूर्ण करा. उपकार फेडायचे आहेत ती कोण आहेत, मायभू. बरोबर, म्हणजेच काय, धरती माता. राईट, कवी बाळावर हे लावणार आहे. काय लावणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे या ओळीचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. बरं, ओके. त्यानंतर आहे, कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायची आहे. आता विभाग 3 व्याकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि प्रश्न 3 मध्ये म्हटलेलं आहे व्याकरण घटकांवर आधारित कृती. आता व्याकरण घटकांवर आधारित कृती आपल्याला सोडवायची आहेत. पहिला आहे अलंकार. खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.
हा आंबा साखरेसारखा गोड आहे. कृती काय आहे? तर विद्यार्थी मित्रांमधील उपमान आणि उपमेय तुम्हाला लिहायचं आहे. वाक्य आहे हा आंबा साखरेसारखा गोड आहे. यामधील उपमान आणि उपमेय तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द दिलेला आहे. दरसाल याचा विग्रह लिहा आणि प्रकार लिहा. त्यानंतर आहे पालापाचोळा याचा विग्रह लिहा आणि प्रकार लिहायचा आहे समासाचा तुम्हाला. त्यानंतर जाऊया पुढे संधी. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. संधी आहे आता यामध्ये. संधी आहे काहीसा आणि खिडकीत. आता काहीसाचा विग्रह करा आणि संधीचा प्रकार लिहा. त्यानंतर आहे खिडकीत याचा विग्रह करा आणि संधीचा प्रकार लिहा. त्यानंतर आहे वृत्त ओळखून ओळीचे गण पाडा. वृत्त ओळखून ओळीचे गण पाडायचे आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख. त्यानंतर 5 आहे लिंग व वचन बदला. लिंग व वचन बदलायचं आहे. अमध्ये आहे विवाह, बमध्ये आहे मुलगा. ओके. त्यानंतर आहे दुसरा खालील शब्दांचे वचन बदला. खालील शब्दांचे वचन बदलायचे आहे. पाणी या शब्दाचे तुम्हाला वचन बदलायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर फूल या शब्दाचं वचन बदलायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो विभाग 4कडे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त आणि फक्त सरावासाठी देण्यात येत आहे. ही तुमच्या स्कूलमध्ये, ही तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजे द्वितीय सत्रामध्ये येणारच असं नाही. अनेक साऱ्या स्कूल आणि स्कूल्समध्ये येते म्हणजे जे साऱ्या 8वीच्या वार्षिक पेपरमध्ये जे काही तुमची द्वितीय सत्र परीक्षा आहे त्या पेपरमध्ये येणार. परंतु तुमच्या शाळेत 100% येणार असं मी सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सराव करू शकता. ओके. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ह्या क्वेश्चन पेपरचं PDF डाउनलोड करायचं असेल, यासोबत मराठी, हिंदी, इंग्लिश, सायन्स असेल, मॅथ असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे PDF तर आपण यूट्यूबवरती फ्रीमध्ये दाखवतो आहे, परंतु हे पैशांवरती विकत घेतलेलं आहे, पेड आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पेड PDFची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्हाला हे PDF डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीसाठी काय करायला लागतं, पेमेंट करायला लागतं. त्याशिवाय तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. आता विभाग 4मध्ये उपयोजित लेखन म्हटलेलं आहे. प्रश्न 4 मध्ये पत्रलेखन आहे. तुमच्या शाळेच्या क्रीडा विभागासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्यासाठी ज्ञान साधना क्रीडा साहित्य भांडार MIDC लातूर यांना मागणीपत्र लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. किंवा विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन नसेल करू शकत तर जाहिरात लेखन करू शकता. म्हणजे पत्रलेखन करायचं आहे, जाहिरात लेखन देखील तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर निबंध लेखन देखील तुम्हाला करायचं आहे. सर्वप्रथम पत्रलेखनासाठी विषय दिलेला आहे. त्यानंतर जाहिरात लेखन बघा, भाषाप्रेमी मंडळ पुणे यांच्या वतीने सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित केली आहे. याची जाहिरात तयार करा. आता जाहिरात तयार करायची विद्यार्थी मित्रांनो एक मस्तपैकी चौकोन काढा. त्यामध्ये मस्त पद्धतीने छानपैकी तुम्ही जाहिरात लिहा. आकर्षक पद्धतीने 5 मार्क मिळतील. त्यानंतर निबंध लेखन करायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका विषयावरती निबंध लिहा. मी किल्ला बोलतोय यावरती निबंध लेखन करू शकता. किंवा मी डॉक्टर झालो तर काय करेल, मी डॉक्टर झालो तर लोकांची सेवा करेल, गोरगरिबांची सेवा करेल, अशा अनेक साऱ्या गोष्टी. तर तुम्हाला काय करायचं, सहमत म्हणजेच निबंध लेखन करायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक पेपर इयत्ता 8वीची मराठीची प्रश्नपत्रिका होती. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथमॅटिक्स, सायन्स जे काही तुमचे सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन त्या चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या पुढेही 9वीसाठी आपण प्रश्नपत्रिका टाकूयात. तुमच्या युनिट टेस्ट असेल त्यावेळेला प्रथम सत्र जेव्हा 9वीला जाणार तेव्हा अनेक सारे स्टडी मटेरियल महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वप्रथम काय करायचं, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब. PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथून आपला ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये पेड PDF आहे. यासाठी तुम्हाला पैसे भरायला लागतात. यूट्यूबवरती फ्री आहे, सो सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना या द्वितीय सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.